श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. बद्रीनाथ काशी यात्रेत एक वेळ मध्यरात्रीला आगगाडीने प्रवास सुरू झाला. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास दुपार होणार होती. आज रामरायाचा काकडा कुठे करावा असा विचार महाराजांच्या मनात सुरू असताना गाडीतील काही मंडळी आता ग्वाल्हेर येणार व तिथे 20 मिनिटं गाडी थांबणार असे बोलू लागली. त्यावेळी श्री महाराजांची मानसपूजा झाली होती. गाडीतील प्रवाशांचं हे बोलणं ऐकून श्री महाराज उमाबाईंना म्हणाले, उमा, आता ग्वाल्हेर येणार असून तिथे गाडी 20 मिनिटं थांबणार आहे. तेव्हा तिथे स्नान करून रामाला काकडा करू. तेव्हा रामाचा डबा व कद काढून ठेव. अरुणोदयाच्या थोडं आधीच आगगाडी ग्वाल्हेरला येऊन पोहोचली आणि आश्चर्य म्हणजे श्री महाराजांच्या डब्याजवळच झाडापाशी हापशी होती. हापशी डब्याजवळ असलेली पाहून श्री महाराज उमा काकूंना म्हणाले, उमा, ही बघ हापशी जवळच आहे. मी स्नान करून घेतो, तू रामाचा डबा आणि कद घेऊन ये. सत्य संकल्पाचा दाता भगवान असून तो तुमचा चांगला संकल्प पूर्णत्वास नेण्यास सर्वतोपरी सहाय्य करीत असतो. गाडी केवळ 20च मिनिटे इथे थांबणार. तेव्हा स्नान, संध्या, पूजा, काकडा, जप हे सर्व एवढ्या वेळात कसं होणार असं बहुतेक सर्वच यात्रेकरूंना वाटू लागलं. तेव्हा या सर्वांना उद्देशून महाराज म्हणाले, तुम्ही मुळीच काळजी करू नका. रामरायाला काकडा करून हा आलोच पहा मी. झाडाभोवती असणाऱ्या एका ओट्यावर काकूंनी आसन मांडून पूजेची सर्व तयारी करून ठेवली. श्री महाराजांनी स्नान करून सोवळे नेसले व झाडाच्या खाली ओट्यावर रामरायाचं आसन मांडून त्यावर रामरायाला प्रेमभावाने आसनस्थ केलं. संध्या करून रामरायाला अभिषेक काकडा केला व 13 माळा नियमाचा जप करून तीर्थप्रसाद घेतला. 20 मिनिटे केव्हाच होऊन गेली होती. गाडीतील यात्रेकरू भक्तगण तकतक करीत होते, परंतु श्री महाराज मात्र उपासनेत पूर्ण रंगून गेले होते. तिकडे गार्ड हिरवी झेंडी दाखवून शिट्टी फुंकत होता, परंतु गाडी मात्र जात नव्हती. ती का, ते मात्र एका रामरायालाच ठाऊक. डब्यातील इतर प्रवासी श्री महाराजांकडे आश्चर्याने पाहत होते आणि आता हा महात्मा येथेच राहणार असं बहुतेक सर्वांनाच वाटत होतं. नियमाचा जप करून श्री महाराजांनी रामरायाला पुन्हा डब्यात व्यवस्थित ठेवले आणि सोवळे बदलून नित्याचा वेश परिधान केला. तोपर्यंत उमा काकूंना गाडीत बसायला सांगून आपण गाडीत चढले. आणि काय आश्चर्य, श्री महाराज गाडीत चढताच गाडी सुरू झाली. डब्यातील इतर प्रवासीही हा चमत्कार समजून आश्चर्यचकित झाले. हा महात्मा सिद्ध पुरुष असून ईश्वराचा अवतार असावा असं वाटून सर्वांनी महाराजांचा जय जयकार केला. त्यातील काही भाविक लोक आमचं भाग्य थोर म्हणूनच आम्हाला आपलं दर्शन झालं असं म्हणून महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार करू लागले. या आगगाडीच्या प्रवासातच महाराजांच्या डब्यातील काही मंडळी चहा घेऊ लागली. तेव्हा श्री महाराजांच्या जवळच उभं राहून चहा पीत असणाऱ्या एका सरदारजीला दुसऱ्या कोणा प्रवाशाचा धक्का लागून त्याचा पूर्ण चहा श्री महाराजांच्या अंगावर सांडला. हे पाहून महाराजांच्या भक्तमंडळींना राग येऊन महाराजांची काही मंडळी बोलण्यावरून बोलणे वाढून त्याला मारावयास धावली. तेव्हा श्री महाराजांनी सर्वांना शांत केलं व म्हणाले, यात त्यांची काहीच चूक नाही. त्यांनी मुद्दाम म्हणून चहा सांडला नाही. हे त्या प्रवाशाने ऐकून त्याने श्री महाराजांना नमस्कार केला. हे फार मोठे संत महात्मा असल्याचं त्याच्या लक्षात आलं. पुन्हा नमस्कार करून तो महाराजांना म्हणाला, सर्वांवरच सारखा प्रेमाचा वर्षाव करणारे आपण खरोखरच महात्मा आहात. आपणासारख्या संत साधू पुरुषांमुळेच ही सृष्टी टिकून आहे. आमच्यासारख्या दीन अनाथांना केवळ आपल्यासारख्या संतांचाच आधार आहे या जगात. असो. पुढे एकेका तीर्थक्षेत्राचं दर्शन करीत यात्रा हरिद्वारला आली. हरिद्वारहून ऋषिकेशला जाताना दादींना खूप ताप भरला. या तापातच त्यांची गुप्तकाशी व पुढे गौरीकुंडापर्यंतचा प्रवास झाला. आता गौरीकुंडापासून केदारनाथपर्यंतचा प्रवास हा पायी करावा लागणार होता. दादी आधीच खूप थकल्या होत्या व तापामुळे खूप गळून गेल्या होत्या, परंतु तरीही केदारनाथाच्या दर्शनाला सर्वांबरोबर पायी येते म्हणू लागल्या. त्यांचा ताप पाहून श्री महाराजांनी त्यांना रामरायाचा अंगारा दिला व तो सर्वांगाला लावण्यास सांगितला. काही वेळाने ताप कमी झाला,
परंतु तापाने त्यांना खूप थकवा आला होता. त्यामुळे महाराज सर्व यात्रेकरूंना म्हणाले, आपण सर्व केदारनाथाकडे प्रस्थान करा. मी बहिणींना घेऊन तुमच्या मागे हळूहळू येतो. श्री महाराजांना सोडून कुणालाही पुढे जावं वाटत नव्हतं, परंतु महाराज पुन्हा म्हणाले, तुम्ही मुळीच काळजी करू नका, आम्ही येतोच मागे. तेव्हा मात्र ही सर्व मंडळी केदारनाथाच्या दिशेने मार्गस्थ झाली. हे अंतर केवळ 8च मैलाचं होतं, परंतु मार्ग पूर्ण डोंगराळ आणि वाट केवळ एका माणसाला चालता येईल इतकी अरुंद. एका बाजूला उंचच उंच पर्वत तर दुसऱ्या बाजूला खोलच खोल दरी. त्या दरीतून खळाळून वाहणारी अलकनंदा सर्वांची दृष्टी आपल्याकडे आकृष्ट करीत होती. अत्यंत विलोभनीय व मन वेधून घेणारं असंच ते सुंदर निसर्गदर्शन होतं. असो, साधक हो, यात्रेकरू मंडळी मार्गस्थ झाल्यावर परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजही आपल्या वहिनींना घेऊन निघाले. तेव्हा वाटेत एक घटना घडली. ती घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.